नमस्कार. पंकज आणि निरूपाचा खोटेपणा सर्वांसमोर उघड झालेला असतो. त्यावेळेला मीरा निरूपाला बोलते, सासूबाई, मला खरंच तुमची कीव येते कीव. सासूबाई, मुळात तुम्ही अशा कशा काय वागू शकता? अहो, त्या पंकजने तर तुमच्या वाढदिवसाच्या निमित्त तुम्हाला काहीच गिफ्ट दिलं नाही. पण ज्या मुलाला कायम कुत्र्यासारखं वागवलं, हाडतूड करत आलात, त्या मुलाने मात्र तुमच्यासाठी 2 लाखाचा सोन्याचा हार आणला. पण तुम्ही काय केलं? तुम्ही मात्र तिथे सुद्धा तुमच्या या बबड्याचीच बाजू घेतलीत. त्याला तो हार दिलात आणि त्याने तुमच्या हातात खोटा हार टेकला. पण तुम्ही मात्र सगळ्यांसमोर अपमान कुणाचा केलात? तर यांचा. आता तरी सुधारा हो. तेव्हा मात्र निरूपा बोलते, मीरा, उगाच काही बाई बोलू नकोस. तेव्हा सुधाकरराव बोलतात, काय चुकीचं बोलतीये मीरा? मीरा तर अगदी योग्यच बोलतीये निरूपा. निरूपा, तू प्रत्येक वेळेला सत्याचा अपमान करत आलीस. प्रत्येक वेळेला त्याला घालून पाडून बोलत आलीस. पण तो बिचारा मात्र तुझ्या बाजूने विचार करत असतो. आईचं प्रेम मिळेल याची तो वाट बघत असतो, पण तू मात्र कायम त्याचा दुस्वासच करत असतेस. असं का निरूपा? असं का? मला उत्तर दे. तेव्हा मात्र निरूपा बोलते, मग काय करायचं? आणि तसंही हा माझ्यासाठी कायम पनवतीच आहे. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, कोण? सत्यजित तुझ्यासाठी पनवती आहे? अगं, तुझ्या या लाडक्या लेकाने कधी तुला सोन्याची अंगठी तरी दिली का? अगं, पण याने तुझ्यासाठी हार केला. तो तुझा प्रत्येक ठिकाणी विचार करतो, तुझ्याकडून प्रेम मिळेल अशी आशा करतो. पण तू मात्र कायम त्याला नाही नाही ते बोलतच असतेस. तेव्हा लगेच निरूपा बोलते, बस बस झालं त्याचं कौतुक. मी नव्हता मागितला त्याच्याकडे हार, त्याने दिला होता मला. आणि तसंही त्याच्याकडून मला कोणतंच गिफ्ट नको. त्यावेळेला लगेच आजी बोलते, नव्हतं ना, तुला घ्यायचंच नव्हतं जर का गिफ्ट, तर खरोखर तुला त्याचे दागिने या बबड्याला द्यायची गरज काय होती? जर का तुझ्या या बबड्याला 5 लाखाची गरज होती तर तुझे दागिने द्यायचे. तू मीराचे दागिने त्याच्या हातात का टेकलेस? निरूपा, ते काही नाही. आत्ताच्या आता तू मीराचे दागिने तिला परत कर. तेव्हा लगेच निरूपा बोलते, सासूबाई, अहो काय बोलताय तुम्ही? मी ते दागिने परत कसे करणार? माझ्या हातात ते दागिनेच नाही आहेत. आणि सासूबाई, सारखं सारखं तुम्ही हे बोलू नका हो. तेव्हा लगेच मीरा बोलते, बरोबरच आहे ना सासूबाई, तुम्ही माझेच दागिने देणार. कारण कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुमची सून नाहीच. तुमची सून देविका आणि रियाच आहे. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, मीरा, अगं काय बोलतेस? त्यावेळेला मीरा बोलते, मी जे बोलते ना बाबा ते खरं आहे. बाबा, तुम्ही कितीही काही बोला तरी सुद्धा मला आता एक गोष्ट कळून चुकलीये की प्रत्येक वेळेला या घरामध्ये फक्त देविका आणि या पंकजची बाजू घेतली जाते. आणि त्यासाठी मात्र मी तिला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो, बस झालं धूमकेतू. माझ्या आई समोर तू आवाज केलेला मला चालणार नाही. धूमकेतू, तू या पद्धतीने तिच्याशी बोलायचं नाही. त्यावेळेला मीरा बोलते, हो किती दिवस तुम्ही या बाईला पाठीशी घालणार आहात? एकदा तरी तुम्ही स्वतःचा विचार करा. अहो, किती दिवस या बाईची बाजू घेणार आहात? बघितलत ना, अहो तिला तुमच्या प्रेमाचं काहीही पडलेलं नाही. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, नसेल पडलं तर नसू देत, मला काही एक फरक पडत नाही. आणि खरं सांगू का, मला या विषयावरती वाद घालायचाच नाहीये. हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल. त्यावेळेला तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला मोठ्याने निरूपा बोलते, आता पुरे, आता हा विषयच बंद करा. या विषयावर मला वाद घालायचा नाहीये. आणि खरं सांगू तर बबड्या मीराचे दागिने परत करणार आहे. तेव्हा सुधाकरराव बोलतात, ते काही नाही निरूपा, तू या बबड्याला प्रत्येक वेळेला पाठीशी घालत आलीस आणि याची बाजू घेत आलीस. पण आता मात्र मी त्याची बाजू घेऊ देणार नाही. आणि हा विषय मला वाढवायचाच नाहीये. निरूपा, या सर्व गोष्टी बंद कर. तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते.
त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, पुरे. निरूपा, आता एक गोष्ट लक्षात ठेव, तुला मीरा आणि सत्यजितची माफी मागावीच लागेल. तेव्हा मीरा बोलते, जाऊ देत ना बाबा, तसंही या बाईकडनं मला कसलीच अपेक्षा नाही. मुळात ही बाई कशी आहे हे मला चांगलं माहिती आहे. आणि प्लीज बाबा, आता या गोष्टी वाढवू नका. तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, पुरे, तुम्हाला सगळं समजतंय, पण सत्यजित, आता तरी तू सुधार आणि या निरूपाच्या पाठीपाठी करणं बंद कर. तुला तिच्याकडून आईचं प्रेम कधीच मिळणार नाही आणि कधी मिळू शकत सुद्धा नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच सत्यजित म्हणतो, निरूपा, आजपासून मी तुझ्याकडून कसलीच अपेक्षा करणार नाही. निरूपा, आजपर्यंत मी तुला आई मानलं. तुझ्या सगळ्या गोष्टी मी स्वतः मान्य केल्या. तू मला बडबडलीस, कितीही घालून पाडून बोललीस, तरी सुद्धा मी गप्प बसलो. स्वतः खोलीत जाऊन रडायचो, पण तुला कधीच ते दाखवलं नाही. पण तू मात्र कायम माझा दुस्वासच करत आलीस. निरूपा, कुठे चुकलो मी, तूच सांग ना. सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या तर मीच पार पाडतो. हा पंकज तर नावाला मोठा आहे, पण खरं तर विचारायला गेलं तर तू स्वतःच्याच मनाला विचार, पंकज काय कामाचा आहे. तो नाही घर सांभाळू शकत, नाही कोणती जबाबदारी. तरी सुद्धा तुला कोणाला पाठीशी घालायचं असतं तर या पंकजला. का निरूपा, असं का? निरूपा, असं वागून तुला काय मिळतं? तेव्हा मात्र निरूपाची खूपच चिडचिड झालेली असते. निरूपा मोठ्याने बोलते, बस कर आता. काय चाललंय तुझं? का सारखं सारखं तेच 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 बोलतोस? आणि सत्यजित, किती वेळा सांगायचं तू माझा पोरगा नाहीस? तेव्हा लगेच मीरा बोलते, सासूबाई, बस झालं. आजपर्यंत मी हे कितीतरी वेळा ऐकलं, पण मी मात्र यांच्याकडे दुर्लक्ष केलं. पण आता नाही. बाबा, आजी, तुम्ही सुद्धा सकाळी माझ्याशी खोटं बोललात. तुम्ही मला यांच्या बालपणाचे फोटो दाखवलेत आणि तुम्हाला असं वाटलं की मी त्या गोष्टीवरती विश्वास ठेवला. मला माहिती आहे आजी, बाबा, ते फोटो यांचे नाहीतच. तुम्ही दुसऱ्या कोणाचे तरी फोटो दाखवलेत. असं का वागलात? बाबा, तुम्हाला असं वागायची गरज काय होती? तुम्ही काय लपवताय ते मला सांगा. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, मीरा, अगं असं काही नाही. त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो, धूमकेतू, नक्की तुझ्या मनात तरी काय चालू आहे? तेव्हा मीरा बोलते, हे बघा, तुम्हाला वाईट वाटेल, पण जे आहे ते मी स्पष्ट बोलतो. मला पूर्णपणे खात्री आहे की कुठेतरी पाणी मुरतंय आणि म्हणूनच मी या विषयावर बोलायचं ठरवलंय. आता मात्र मला कोणाचंही काहीच ऐकायचं नाही. जे काही आहे ते स्पष्टपणे बोलून मोकळे व्हा. तेव्हा लगेच निरूपा बोलते, किती दिवस नाहीतरी गोष्टी लपवणार आहात? एकदाच्या सांगून तरी टाका. आणि तसंही मला आता हा विषय ताणायचा नाही आहे. हा विषय इथल्या इथे बंदच करायचा आहे. तुम्हाला जर का काही गोष्टी चुकीच्या वाटत असतील ना तर ठीक आहे, पण आता मात्र बस. तुम्ही किती दिवस याच्यापासून सर्व गोष्टी लपवणार आहात? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, मीरा, मीरा, अगं तुला कळतंय तू काय करतेस ते? मीरा, अगं तुझ्या अशा वागण्यामुळे सगळं काही हातातून निघून जाईल. तेव्हा लगेच मीरा बोलते, असं काही एक होणार नाही. मी तुम्हाला सांगते ना बाबा, बाबा, खरं काय ते सांगा. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, मीरा, का असं करतेस? तेव्हा लगेच निरूपा बोलते, कुणाला जाब विचारतेस? त्यांना. मी सांगते ना तुला, हा सत्यजित माझा पोरगा नाहीये. तेव्हा मात्र मीरा बोलते, सासूबाई, मग त्यांचे आई वडील कोण हे स्पष्ट तरी सांगा. तेव्हा सत्यजित बोलतो, धूमकेतू, अगं काय बोलतेस तू? मला मान्य आहे निरूपा मला मुलगा मानत नाही. अगं पण तिचं हे बोलणं कायमच आहे. तू का असा विचार करतेस? आणि तसंही निरूपाच्या बोलण्यावरती मी विश्वास ठेवतच नाहीये. तू प्लीज, बापाने मला सांगितलंय ना मी त्याचाच मुलगा आहे म्हणून. तेव्हा लगेच मीरा बोलते, अहो या जर तरच्या गोष्टी आहेत. तुम्हीच का विचार करत नाही? कोणती आई आपल्या तिन्ही मुलांमध्ये असा फरक करेल? तुम्ही असा विचार करत नाही ना, म्हणून तर तुम्ही असे तोंडघशी पडताय. अहो जरा तरी विचार करा.
कुठेतरी काहीतरी असा प्रॉब्लेम आहे जो चुकतोय. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, काय चाललंय? मीरा, मी एकदाच सांगितलंय ना तुला, या सर्व गोष्टी बंद कर म्हणून. तेव्हा मीरा स्वतःच्या डोक्यावरती सुधाकरचा हात ठेवते आणि सुधाकरला म्हणते, बाबा बस, मला खरंच कंटाळा आला या गोष्टीचा. रोज उठून माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त तेच प्रश्न आहेत. प्लीज बाबा, प्लीज काही ते स्पष्ट सांगा, या गोष्टी लपवू नका. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, मीरा अगं असं का करतेस तू? यामुळे होत्याचं नव्हतं होईल. त्यावेळेला सत्यजित खूपच हादरतो. सत्यजित बोलतो, बाप, याचा अर्थ मी तुझा मुलगा नाहीये? तेव्हा सुधाकरराव बोलतात, सत्यजित, सत्य काही असू देत, पण एक गोष्ट मात्र मनाला ठाम सांगून ठेव, तू माझा मुलगा आहेस आणि तू कायम माझाच मुलगा राहणार. तेव्हा मात्र सत्यजित बोलतो, म्हणजे बाप, तू माझ्यापासून काहीतरी लपवतोस. बाप, असं का करतोयस? बाप, जे काही असेल ना ते स्पष्टपणे बोल. आता मात्र मी संपूर्ण संपल्यासारखं झालंय. त्यावेळेला आजी बोलते, सत्यजित, अरे स्वतःला शांत कर. तेव्हा लगेच पंकज बोलतो, याचा अर्थ हा सत्यजित गायकवाड नाही, तर याचं आडनाव वेगळंच काहीतरी आहे. मग बाबा, तुम्ही याला या घरात का आणलत? का आमच्या सर्वांमध्ये याला सुद्धा या घराचा एक भाग बनवलं? तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात, ए पंकज, गप्प बस, उगाच काहीही बोलू नकोस. आणि पंकज, एक गोष्ट लक्षात ठेव, सत्यजितचा सुद्धा या घरावरती अधिकार आहे. त्यावेळेला निरूपा बोलते, ते काही असलं तरी सुद्धा आज काय ते एकदाचा सोक्ष मोक्ष लावूनच टाका. मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय. तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात. सुधाकरराव मीराला बोलतात, मीरा, मी तुला सर्वच सांगेन, पण एकच गोष्ट सांगीन, सत्यजित आमचा मुलगा नाही. हेच तुला ऐकायचं होतं ना? ऐकलंस ना? मग आता प्लीज शांत राहा. तेव्हा मात्र सत्यजित बोलतो, बाप, अरे एवढं मोठं सत्य तू आमच्यापासून का लपवलंस? बाप, तुला असं लपवायची काय गरज होती? तेव्हा सुधाकरराव म्हणतात, सत्यजित, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. सत्यजित माझ्या हातात नव्हतं. त्यावेळेला लगेच आजी बोलते, मीरा, सत्या, अरे एवढ्याशा गोष्टीवरून उगाचच काही अर्थ काढू नका. विश्वास ठेवा आमच्यावरती. आम्ही जर का काही गोष्टी लपवत होतो तर त्याला काहीतरी अर्थ होता ना. आणि तसंही सत्यजित, मला मान्य आहे निरूपाकडून तुला प्रेम नाही मिळालं, पण एक खरी खरी गोष्ट सांग, तुझ्या वडिलांनी तुझ्यावरती कधीच प्रेम केलं नाही? स्वतःच्या मनाला विचार, कधीतरी सुधाने तुला वेगळी अशी वागणूक दिली का? स्वतःच्या मुलाप्रमाणेच जपलं ना. तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो, होय ना, बापाने मला कधीच त्याच्यापासून दूर केलं नाही, पण कितीही काही झालं तरी तो माझा खरा बाप नाही ना. हे ऐकताच आजी बोलते, का सत्यजित, फक्त रक्ताचीच नाती खरी असतात? सत्यजित, तू असा विचारच का करतोस? तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो, पुरे, आता मला काही एक ऐकायचं नाही आणि या विषयावर तर मला काही एक बोलायचं नाही. तेव्हा मात्र सुधाकररावांची खूपच चिडचिड झालेली असते. सुधाकरराव सत्यजितला म्हणतात, सत्या, आता शेवटचं सांगतो, तू माझा मुलगा आहेस आणि कायम तू माझाच मुलगा राहणार. तुला कोणत्याच गोष्टीची विचार करायची गरजच नाही. आणि राहिला प्रश्न निरूपाचा, निरूपा तुला जरी मुलगा मानत नसली तरी एक गोष्ट लक्षात ठेव, तिला आता कळत नाहीये की तिच्यावरती सगळ्यात जास्त प्रेम कोण करतंय. अरे ही तिची दोन्ही मुलं जेवढं तिच्यावरती प्रेम करत नसतील ना, तेवढं प्रेम तू तिच्यावरती करतोस आणि एक दिवस या गोष्टीची तिला जाणीव नक्कीच होईल. पण सत्यजित, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते आणि त्यासाठी आपल्याला थांबावं लागेल. पण एक नाही एक दिवस ही गोष्ट तिच्या लक्षात येईलच. तेव्हा मात्र सत्यजित खूपच हादरलेला असतो. सत्यजित मोठ्याने बोलतो, पुरे, आता मात्र मला कोणाशी काहीच बोलायचं नाही.
आणि तो निरूपासमोर हात जोडतो आणि निरूपाला बोलतो, निरूपा तू अगदी बरोबर होतीस. मी तुझा जर का लेकच नाहीये तर तू माझ्यावरती का प्रेम करशील? निरूपा तू माझ्यावरती प्रेम केलं नाहीस ना, हे योग्यच केलंस आणि मला याचं वाईट वाटत नाही. तेव्हा मात्र निरूपा सत्यजितकडे बघतच राहते. त्यावेळेला सुधाकरराव निरूपाला बोलतात, निरूपा आता सगळं संपलं. सत्यजित स्वतःच्या बेडरूममध्ये जातो आणि त्याला कोंडून घेतो. मीरा मात्र निरूपाला बोलते, बघितलंच सासूबाई, तुमच्यामुळे आज त्यांना प्रचंड त्रास होतोय, पण तुम्हाला मात्र त्याचं काही एक वाटत नाही. तेव्हा मात्र निरूपा बोलते, मीरा बस कर, मला काय वाटायचा प्रश्न, आणि तसंही त्याचं ते रोजचंच झालंय. तेव्हा मात्र पंकज बोलतो, मीरा उगाच दादागिरी करायची नाही या, आधी इथे राहायला देतोय ना ते बघ. तसंही हे घर आता फक्त आमचं आहे, तुझं नाही. त्यामुळे तुम्ही दोघांनी इथनं चालतं पडायचं. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, एवढंच जर का वाटत असेल ना पंकज, तर तू या घरात ना चालतं पड आणि तुझं तोंड दाखवू नकोस. आणि तू कोणाला सांगतोयस या घरातून जायला? माझ्या सत्यजितला. तुझी लायकी काय आहे ना ते बघ आधी. पंकज आधी तू सत्यजितचा जो हार घेतलायस ना तो दे. तेव्हा लगेच पंकज बोलतो, प्लीज पप्पा काय चाललंय तुमचं? अहो तो तुमचा खरा मुलगा नाही तरी सुद्धा तुम्ही त्याची बाजू घेता. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, मी त्याला माझा सक्काच मुलगा मानतो. जसा माझ्यासाठी तू आहेस तसाच पंकज, एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्यासाठी सत्य आहे. उलट त्याच्यापेक्षाही जास्त जवळ जर का कोणी असेल तर माझ्यासाठी सत्यजितच आहे, बाकी कोणीही नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर निरूपा स्वतःहून सत्यजितला मुलगा मानेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.